मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत. तर आज आहे गौरी गणपती आणि गौरी गणपतीच्या तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि कालच आलोत आम्ही. आले सगळे भांडे घासून घेतलेले आहेत आणि आज सकाळी सगळं बाहेरचं आवरून घेतलेले. फरशा हे सगळे चकाचक झाल्यात. आपल्या पूर्वतयारी सगळी झालेली आहे आणि मी आता डोक्यावर आंघोळ केलेली आहे. आता करायची मला देवपूजा. देवपूजा करायच्या अगोदर देव घासून घेणार आहे आणि म्हटलं की मैत्रिणींना ह्या लोक करता येते, दिवसाची शुभ सुरुवात करता येते. आणि आता आपण देवपूजा करून घेऊ. देवघरातले सगळे देव काढून घेतले आणि पितांबरीनं मला स्वच्छ करून घ्यायची होती. जे वातावरणाने हे खराब झालेले आहेत आणि कसं होतंय आपण तिथं नसल्यामुळे थोडंसं देवाकडे दुर्लक्ष झाल्यासारखं होतंय. म्हणलं सगळे स्वच्छ करून घेता येते आणि मग नंतर देवपूजा करून घेतलेली आहे. देवाचा आजचा लुक असा आहे आमच्या. नंतर आता मी बाहेरच्या म्हणजे तुळशीजवळच्या महादेवाची पूजा करून घेतलेली आहे आणि एवढा सुंदर महादेव आहे माझा गावाकडं. खूप छान दिसतो. मस्त पूजा ही झालेली आहे. आणि आता आमच्या इथं कसं गाठी घ्यायचा कार्यक्रम असतो, त्याच्यामुळे मग दोरेही मी काढून घेतलेले आहेत आणि सगळं एके जागी ठेवायला लागले होते म्हणजे ऐन वेळेला कसं आपली गडबड उठू नये म्हणून. आणि त्याच्यानंतर आता मला करून घ्यायची होती स्वच्छता, कारण मला बसवायच्यात आज लक्ष्मी. त्याची पूर्वतयारी म्हणल्यानंतर आपल्याला करायचं असतं डेकोरेशन. म्हणलं चला आता सगळ्यात अगोदर स्वयंपाक झाला आहे, जेवण झाले, आता डेकोरेशनला लागता येते. नाही म्हणलं तरी 2-2.5 तास डेकोरेशनला कसे जातील आपल्याला अजिबात कळणार नाही. आणि लक्ष्म्याचा मुहूर्त कसा 5:15 वाजेपर्यंतचा होता, 5:17 मिनिटापर्यंतचा होता. त्याच्यामुळे कसं डेकोरेशन मला लवकर आवरून घ्यायचं होतं. आणि नंतर मग पेटीमध्ये जी लक्ष्मी आहे ते ठेवलेले असतात ते आपल्याला पाटावर मांडून घेऊन त्यांची पूजा आहे. मग त्याच्यामध्ये बराच वेळ जातो आपला आणि आपल्याला आवरून सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्याच्यामुळे स्वतःला आवरायला वेळ ठेवला पाहिजे म्हणून मी काय केलं, चला मला आता अगोदर डेकोरेशन करू आणि नंतर मग बाकीचे कामं करून घेऊ. पण खिडकीमधून एवढा उजेड यायला लागला. मग त्याच्यामुळं पर्याय आता हुडकलेला आहे की पाठीमागं काळ्या कलरची साडी लावू जेणेकरून उजाड हा आतमध्येपर्यंत येणार नाही. मग साडी हुडकून काढली कपाटामधली. पूर्ण ब्लॅक कलरची साडी होती आणि मिन्सून मग कसं ते लावून घ्यायला लागलो होतो. आणि पुढं आपल्याला आता डेकोरेशन करायचं. पण जी आयडिया मी विचार करून ठेवलेली होती तर डेकोरेशन होणार नव्हतं. कारण कसं व्हायला लागलं होतं की काळी साडी पाठीमागं आणि त्याच्यासमोर पांढरा पडदा, हे अजिबात छान दिसणारं नव्हतं. कारण पांढरा कपडा हा ट्रान्सपरंट होता. त्याच्यामुळे ती आयडिया जरा फेल झाल्यासारखी झाली. मग नंतर आता दुसरी आयडिया सुरू केलेली होती. कारण गुलाबी कपडा तर आहे आपल्याकडं, फक्त आपण रिजेक्ट हा पांढरा कपडा केलेला आहे. पण जो गुलाबी कलर होता ते पण नेटचा असल्यामुळं तिथूनही उजेड यायला लागला होता थोडाफार. मग मला जाऊ द्या, जी माझ्याकडं काठापदराची साडी होती तर ती अगोदर मी लावून घेतलेली आहे. कारण मला तिथं गुलाबी साडीच लावायची होती, कारण आपला नेटचा कपडा हा गुलाबी कलरचा आहे. आणि जी मधली पिवळ्या कलरची साडी आहे तर ती पण माझी खड्याची साडी आहे, स्टोनची साडी आहे. त्याच्यामुळं कसं नाईटला हे खूप सुंदर दिसते, उचलून दिसते. आणि जास्त काही डेकोरेशन जरी आपण नाही केलं तरी पण लाईटीमध्ये कसं चमकली जाते ती. मग आता ते तर डेकोरेशनचं पाठीमागचं करून झालेलं आहे. आणि नंतर मी असा लुक केला आहे आता डेकोरेशनचा. बघून घ्या मैत्रिणीनं. तुम्हाला जर आवडलं तर मला कमेंट करून सांगा. आणि मकरचा नाद जवळपास मी आता 2-3 वर्ष झालं सोडून दिलेला आहे. अजिबात मकर करायच्या नादी लागत नाही. आणि खिडकीलाच आपण बसून घेतो लक्ष्म्या, जेणेकरून आपल्याला लक्ष्म्याला कुंकू लावायला जीव घालताना हे सोपं पडते. आपण लक्ष्मीपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून आता अशा पद्धतीनेच लक्ष्म्याला डेकोरेशन मी करायला सुरुवात केलेली आहे. आता बाहेरचे दरवाजाचं आपल्याला आवरून घ्यायचं. लक्ष्मी आली कशाच्या पावलाने, सोनं चांदीच्या पावलाने. लक्ष्मी आली कशाच्या पावलाने, सोन्याच्या पावलाने. लक्ष्मी आली कशाच्या पावलाने, सोन्याच्या पावलाने.
लक्ष्मी आली कशाच्या पावलाने? सोन्याच्या पाव लक्ष्मी आली कशाच्या पावलाने? सोन्याच्या पावलाने. लक्ष्मीला घरामध्ये घेऊन आलेलो होतो आणि आता पाटावरती मांडायचं आणि आपल्याला करायची होती आता आरती. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठे धरते माळ शोभे. आरती करून झालेली आहे आपली. आता दाखवला मग नैवेद्य. आणि पहिल्या दिवशी म्हणजे ज्यावेळेस लक्ष्मी आलेल्या असतात लगेच नैवेद्य दाखवायचं असते, पण नैवेद्याला फक्त 1 लाडू आणि 2 करंज्या असतात. मग पहिल्यापासून आमच्या घरात असंच केलं जातं. मग मीही तसंच केलेलं आहे. डिशमध्ये काढून घेतलं आणि नैवेद्य दाखवून घेतला. आणि नंतर दिदीनी साडी ही घातली होती मस्त. आणि पहिल्यांदा लेकरांनी साडी घातली म्हणून म्हणलं की आमची गौराई पण हीच आहे. आणि तिला म्हणलं थांब दिदी मी तुला ओवाळून घेते. आणि खूप गोड दिसायला लागली होती आणि तिची माया यायली होती मला. चला म्हणलं आता लेकराचं तर झाली हौस आता साडी घालण्याची. आणि आता पुढच्या कामाला लागलो की आता लक्ष्मीला साड्या घालून घ्यायच्या होत्या, जी की आपलं मुख्य काम असते. आणि एक टास्क असते म्हणल्यासारखं की साडी ही व्यवस्थित बसली पाहिजे. कारण साडी जर व्यवस्थित बसली तरच आपल्या लक्ष्म्या छान दिसतात. आणि मुखवटे तर आमचे खूप सुंदर आहेत लक्ष्म्याचे. त्याच्यामुळं फक्त साडी ही व्यवस्थित घालण्यात आली की लक्ष्म्या हे आमच्या एवढ्या छान दिसतात. आणि पाहायला येणारे तर खूप जण म्हणतात की मुखवटे तुम्ही कुठून घेतले, एवढे सुंदर मुखवटे पाहायला सुद्धा भेटत नाहीत. आणि खूप छान लक्ष्मी आहेत ते. जवळपास त्या लक्ष्म्याला आता 27-28 वर्ष झालेले इथं. आणि असे मुखवटे मी तर आणखीन पाहिलेले नाहीत. आता आलेत नवीन मुखवटे बाजारामध्ये अमरावती पॅटर्न म्हणून. पण मला तर आमच्याच लक्ष्म्या आणखीन पण आवडतात. मला द्यायचा होता लक्ष्म्यांना डोक्यावरून पदर, कारण डोक्यावरून पदर दिला ना एवढ्या सुंदर लक्ष्म्या दिसतात. म्हणलं डोक्यावरून पदर द्यायच्या अगोदर गळ्यामध्ये ज्वेलरी घालून घेता येते. कारण मग एकदा पदर दिला की ज्वेलरी अजिबात घालता येणार नव्हती आपल्याला. मग दोन्ही लक्ष्म्यांना मला सेम ज्वेलरी घालून घ्यायची होती. त्याच्यामुळे अगोदरच काढून ठेवलेली होती ज्वेलरी की प्रत्येकीची वेगवेगळी असावी, जेणेकरून आपल्याला गळ्यामध्ये घालतानाही सोपं पडते. आणि त्याचबरोबर मला आज लक्ष्मींना माझे सोन्याचे जे झुमके आहेत तर ते घालायचे होते. कारण की ते फार सुंदर दिसतात दिसायला. आणि आमच्या लक्ष्मी अगोदरच एवढ्या सुंदर आहेत. आणि त्याच्यामध्ये आणखीन तसे ते झुमके जर घातले तर आमच्या लक्ष्मी आणखीन सुंदर दिसतील असं माझ्या मनात तर चाललं होतं. म्हणलं घालून तरी बघता येते, एकदा ट्रायल घेता येते. आणि पदर हे देऊन झालेला होता. आणि त्याचबरोबर मी जी कंबरपट्टा लावला होता तर मला ते अजिबात आवडना गेलता समोरून. परत मग काय केलं की ते काढून घेतला, डबल परत जसा होता तसाच एक साईडला लावून घेतला. आणि नाही म्हणलं तरी बऱ्याच अशा गोष्टी असतात की आपण करतो नंतर उकलतो. आणि लक्ष्मीच्या वेळेस गणपतीच्या वेळेस ह्या गोष्टी हमखास होतात प्रत्येकाबरोबरच. आणि पदर दिले बघा किती सुंदर दिसायला लागलेत. आणि ते कानातले जे घातले झुमके जे घातलेले आहेत लक्ष्म्यांना फार सुंदर दिसायला लागले होते खरंच. बघा तुम्ही मैत्रिणी किती छान दिसायला लागलेत मुखवटे. आणि फायनल लक्ष्म्या झालेले आहेत. आणि आजचं केलेलं हे डेकोरेशन आहे. मी तुम्हाला बाहेरून दाखवत आहे की आज नेमकं मी काय काय केलेलं आहे माझ्या लक्ष्मीसाठी. खूप सुंदर वाटायला होतं. आणि एवढं काम करून सुद्धा अजिबात कंटाळा शीन हे अजिबात आलेला नव्हता. कारण गौरा ही वर्षातनं एकदा येत असते. आणि माझं तर असं असते की काय करू आणि काय नाही. मला अजिबात दमल्यासारखं वाटत नाही ना कंटाळा आल्यासारखा वाटत नाही. आणि बरेच जण बायका म्हणतात की पाय दुखायले हे दुखायलं, पण मला तर तसं अजिबात जाणवत नाही. हे कधी जाणवतं ज्यावेळेस आपल्या लक्ष्म्या जातील 3 दिवसांनी. मग त्याच्यानंतर वाटतं अरे हात दुखायला लागला, पाय दुखायला. पण जोपर्यंत 3 दिवस लक्ष्मी आपल्या घरामध्ये असतात कुठून उल्हास येत आहे माहीत नाही, पण एवढं भारी वाटतंय. आणि काय करू आणि काय नाही असं होतंय. आणि मला वाटते की प्रत्येक बायकांना ही गोष्ट होत असणार आहे. जसं आपण दीपावलीला जाताना आपली माहेरी जाताना कशी गडबड असते तशी लक्ष्मी येण्याच्या वेळेला आपली गडबड उडालेली असते. आणि त्यांनाही आपल्या घरी माहेरपणाला आलेले असतात. आणि आपल्याकडनं काही चूक होणे, आपल्याकडनं त्यांना आदर सत्कार व्हावा हीच एक मनामध्ये भावना असते. आणि खरंच लक्ष्मी आल्यानंतर जे 3 दिवस असतात कुठं जातात आणि कुठं नाही अजिबात समजत नाही. खरं तर लक्ष्म्या 5 दिवस 7 दिवस असल्या पाहिजे.